प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता थंडीच्या सीझनमध्ये बाजारात गाजर खूप यायला लागले आहे. तर मी म्हटलं चला आज आपण गाजरचा हलवा बनवूया. गाजरचा हलवा हे बघा मी बनवला होता. तर त्याचा कलर पण अप्रतिम आलेला आहे आणि खूप छान असा हा चवदार आणि चविष्ट हा आपला गाजरचा हलवा झालेला होता. तर मी हा दूध टाकून बनवला होता. तर खूप मऊसर असा हा गाजरचा हलवा झालेला होता. तर आपण वेळ वाया न घालवता आता रेसिपीला सुरुवात करूया. तर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण टाका. आता मी इथे गाजरचा हलवा एक कटोरी भरून बनवून घेतलेला आहे. आता मी काचेच्या बाउलमध्ये काढून घेते. तो एकदम मस्त मऊसर असा चमचमीत असा गाजरचा हलवा हा आपला झालेला आहे. तर मी अर्धा किलो गाजरपासून हा एवढा आपला भरपूर सारा असा हा गाजरचा हलवा झालेला आहे. तर चला तर मग आता आपण गाजरचा हलवा बनवायला घेऊया. तर इकडे आपण मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे. हे बघा घेतलेले आहे. आता त्याची साल काढून घेऊया आणि किसून घेऊया. मी प्रथम स्वच्छ असे गाजर धुवून घेतले आहे, साल काढून घेतले आहे. आता मी गाजर किसून घेणार आहे. तर तुम्ही गाजर किसला नाही तरी चालेल, कुकरमध्ये थोडंसं दूध साखर टाकून आणि व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. तो पण हलवा खूप छान लागतो. पण मला हा किसलेला हलवा आवडतो, त्याच्यामुळे मी शक्यतो गाजर किसून घेते. तर मी हे अर्धा किलो गाजर घेतलेले आहे. अर्धा किलो गाजरचा हलवा मी आज बनवणार आहे. तर मी एक एक करून गाजर किसून घेणार आहे. तर इथे आपलेवाले मी आता जवळजवळ 2-3 हे बघा आता आपला बारीक असा किस आपला हा तयार झालेला आहे. पूर्ण गाजरचा हा एवढासा किस झालेला आहे. आता इकडे मी गॅस पेटवणार आहे. गॅस पेटवून घेणार आहे आणि कढई ठेवणार आहे. आता कढई तापू द्यायची आहे आपण. त्यानंतर आपण 1 चमचा गावठी तूप टाकायचं आहे. गावठी तूप नसेल तुमच्याकडं तर तुम्ही दुसरं पण तूप टाकू शकता. मी 1 चमचा गावठी तूप घेतलेलं आहे. तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये गाजर टाकून घेणार आहे. तर मी अख्खा गाजर किसलेला होता, तो थोडा करून मी टाकून आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. मी पूर्ण गाजर आता हे टाकून घेतलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता याला चांगलं मिक्स करत आहे. गॅस कमी ठेवायचा आहे आणि हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा मिक्स केलेला आहे. इकडे मी वेलची पावडर आहे, वेलची पावडर टाकून घेणार आहे अख्खीची अख्खी. आता ही वेलची पावडर टाकल्यानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता याला मी व्यवस्थित मिक्स केलेले आहे. आता मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. तर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. मी ही अर्धी वाटी साखर टाकून घेणार आहे.
तर तुम्हाला तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही पिठी साखरसुद्धा वापरू शकता. आता मी जाड साखर टाकून घेतली आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता हे मिक्स करत असतानाच बघा साखर टाकल्यानंतर अगदीच ओलावा यायला लागला आहे बघा. आता याला हे बघा हळूहळू पाणी सोडायला लागलेलं आहे साखर टाकल्यानंतर. जसजशी साखर वितळेल तशी गाजरमध्ये चांगली ती एकजीव होईल. आता हे बघा मी मिक्स केलं आहे पूर्ण साखर टाकून. आता मी याच्यामध्ये दूध पण टाकणार आहे. आता याला मी 2 मिनटं तसंच ठेवणार आहे, झाकण ठेवणार आहे. आता हे 2 ते 3 मिनटं थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं आहे. सॉरी. आणि आपण आता इकडे वाटी घेणार आहोत. वाटीमध्ये आपण दूध टाकणार आहोत. तर इकडं मी 1 ग्लासभर दूध घेतलेलं आहे. छोटा ग्लास आहे म्हणजे अर्धी वाटी असं दूध असेल. आता हे जवळजवळ 1 वाटी झालेलं आहे. आता हे दुधाच्या आपण इकडे हलवा ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता हे बघा साखर व्यवस्थित वितळलेली आहे. आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत. इकडे मी दूध घेतलेलं आहे. 1 वाटीभर दूध आपण अख्ख्या हलवामध्ये टाकून घेणार आहोत. आणि हा व्यवस्थित शिजू द्यायचा आहे. दूध टाकल्यानंतर गाजरच्या हलव्याला खूप छान टेस्ट येते. तुम्ही असं पण बिना दुधाचा पण बनवू शकता, पण दूध टाकल्यानंतर जी चव आहे ती अप्रतिम आहे. आता मी हे मिक्स केले आहे आणि याला थोड्या वेळ झाकण ठेवून आपण शिजू द्यायचं आहे. आता बघा यातलं दूध पूर्ण आटत आलेलं आहे, थोडं बाकी आहे. आपण याला थोडं मिक्स करत राहायचं आहे. आता जवळजवळ सर्व दूध आता आपला हलवा शोषून घेणार आहे हे बघा. आणि खूप असा मऊसर आपला हा गाजरचा हलवा झालेला आहे. तर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता हा आपला जवळजवळ गाजरचा हलवा शिजत आलेला आहे. तर बघू शकता कलर पण खूप छान गाजरच्या हलव्याला यायला लागला आहे. आणि आपला गरमागरम आता गाजरचा हलवा बनून तयार आहे. आपण आता एका छोट्याशा कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहोत. तर आपला हा खाण्यासाठी गरमागरम गाजरचा हलवा तयार आहे. आता बाहेर थंडी पडते आणि सोबत गाजरचा हलवा, वा खूपच छान. तर गरमागरम आपला गाजरचा हलवा रेडी आहे. आलंय का नाही तोंडाला पाणी बघा. तर अशा पद्धतीने तुम्ही गाजरचा हलवा नक्की करून बघा. आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.